कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि या गाण्याच्या मागे कोणाचा आवाज आहे ते आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। सावली, माना गाणं माना। तुझ्या आयुष्यातलं सत्य जोपर्यंत जगासमोर येत नाही तोपर्यंत ही स्पर्धा जिंकणं अशक्य आहे आणि हा माझा शब्द आहे। वहिनी, सारंग, तू सावलीला गायला बोलवलं त्याचाच विचार करतोयस का? हो वहिनी। खरं तर मी पण तोच विचार करत होते की सावली गाते हा विचार जालिंदर निंबाळकर यांच्या मनात आलाच कसा? नाही म्हणजे तुला काही कल्पना होती का याची? माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे। मग हे चित्र कोण स्पष्ट करेल? सावली, फक्त आणि फक्त सावली सांगू शकते। मग तू बोलशील तिच्याशी? कारण ती तुझ्याशी खोटं नाही बोलणार। विचारतो मी तिला। वहिनी, दादा कुठे? आले नाही ते अजून। नाही म्हणजे आले होते पण परत एका कामासाठी गेलेत ते बाहेर। नेहमी असंच उशीर करतो का? हे नेहमी असा उशीर होत नाही, पण कधी कधी कामाचा व्याप असतो किंवा काही टेन्शन असतं तेव्हा होत असतो त्यांना उशीर। आणि त्यात आता आई चिडल्यात त्यांच्यावर, त्यामुळे आज नक्कीच उशीर होईल। एक विचारू? हं? दादा तुला सगळं सांगतो ना? हो म्हणजे नवरा बायको जेवढं बोलणं होतं तेवढं होतच। अशी कुठली गोष्ट आहे का जी मला माहिती नाहीये किंवा मला सांगितली नाहीये त्याने? सारंग, एक वेळ ते मला नाही सांगणार, पण तुला न सांगता राहणार नाही। त्यामुळे मला नाही वाटत अशी कुठली गोष्ट असेल जी तुला माहिती नाही। सावलीशी बोलायला हवं। सावली गाणं गात नसेल तर आपल्याकडे तारा आहेच की, ती आपल्यासाठी गाणं गाईल। हदर पसरते मी तुझ्याकडे, माझ्या लेकीचं करिअर मला भीक म्हणून द्या। मम्मा, हे घे पाणी। ए मूर्ख मुली, नीट बघून चालता येत नाही तुला? सॉरी मम्मा, ते हे घे, नकोय मला। अभिनंदन अभिनंदन भैरवी वजे, अभिनंदन। या, खूप कष्टानं तुम्ही स्वतःला वाचवलं म्हणून अभिनंदन करायला आलो। घ्या। अभिनंदन। बिलकुल, शेवटी तुमच्यासारखे हितचिंतक आहेत म्हणून हे साध्य झालंय। पण तुम्ही किती शुभेच्छा दिल्या ना जगन्नाथराव, तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये। कारण तुमची लेक, लाडकी लेक, शेवटी माझ्याच बाजूने बोलली। तिला बरोबर माहितीये की तिच्या भैरवी माईला काय हवंय। तिने अगदी अचूक तसंच केलं। पोरगी उपकार विसरलेले नाहीये अजून, आणि मी ते तिला कधी विसरूही देणार नाही। आणि इतकं सगळं करूनही शेवटी तुमच्या मनासारखं झालंच नाहीये। त्यामुळे तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात जाऊन दुखवटा पाळा। बर, कॉन्सर्ट होऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, शेवटी काय झालं? जालिंदर समोर गुडघे टेकलेच ना? काय ग? कारण देवाचं तुझ्यावर बारीक लक्ष आहे। चुकतोयस, खूप चुकतोयस। जशी तुझी बुद्धी कोती आहे ना, तसा तुझा विचारही कोताच आहे। तू आत्ताच बघतोयस, मी खूप लांबचं बघतीये जगन्नाथ।
कधी कधी वेळ प्रसंगी 2 पावलं मागे येऊन घेतलेली माघार ही अवेळी जिंकलेल्या युद्धापेक्षाही खूप फायद्याची असते. बघ ना, तू इतकं सगळं काय काय केलंस, पण त्याचा काय उपयोग झाला? काहीच नाही. शेवटी तुझ्याही प्लॅनच्या चिंध्या झाल्याच. तुझ्या तरी मनासारखं कुठं झालंय रे? खरं तर त्याचं दुःख आहेच काय का अलका, पण ते दुःख ना आपण वेगळ्या पद्धतीने साजरं करायला पाहिजे. ती वेगळी पद्धत बघायची आहे. दाखव अलका. ते माहिती ना काय, तुला माहिती आहे मी इथे का आलोय? सावली, बघ मला कल्पना आहे की आपलं नातं वेगळं आहे, पण आपल्यात चांगली मैत्री आहे. मला आशा आहे की तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस. स्पष्ट विचारतो तुला सावली, मी ताराचे असिस्टंट आहेस तू. तू तारासोबत असतेस, प्रत्येक कार्यक्रमात तिच्यासोबत असतेस तू. भैरवीजी स्वतःहून तुला इथे घ्यायला येतात. आज जालिंदर निंबाळकरांनी असं का म्हटलं की तो आवाज तुझा होता? एका क्षणासाठी मला पण असं वाटलं की तू गातेस. बघ सावली, सगळं माझ्या नजरेसमोर येत आहे, पण एक चित्र मिसिंग आहे. पझल आहे, म्हणजे पझलचे सगळे ब्लॉक्स जुळत आहेत पण चित्र पूर्ण होत नाहीये. सरळ सरळ मी तुला प्रश्न विचारतो सावली, तू खरंच काही आमच्यापासून लपवत नाहीयेस ना? शपथ घेण्याचा तू गातेस की नाही गात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.